ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे ज्ञानगुरु ज्ञानराज सुभद्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप दर्शन हरिता सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य दुगा पूज्यस्थानी चिंतकांचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती हरली चांगली याची भ्रांती मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद म्हणून रेड्यामुखी वेद म्हणून गुरुत्विजांचा गर्व हरवला शांती रूप प्रकटला ज्ञानोबा माझा. ब्रह्मसम्राट दीपिका वर्णिली गीतेची टीका विठ्ठलाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. ज्ञानी यांचा शिरोमणी नाही ब्रह्मसम्राट दीपिका वर्णिली गीतेची टीका विठ्ठलाचा प्राण सखा ज्ञानोबा मा. गुरुसेवी लागी जाण शरणे का जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव दारू उतरील बैल भारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भव्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोयरे दायरे चिंतक निर्धारे ज्ञानदेव. सेनामणे माझे ज्ञानदेव निधान दाविले निज गुण ज्ञानदेव. आता हरिपाठाचा मी एक अभंग घेणार आहे. वेळ कमी एकच अभंग घेतो. स्वर्गलोकात देवांची सभा भरलेली होती. सभेत नारद मुनी त्रैलोक्याचं भ्रमण करत असतात. त्रैलोक्याचं भ्रमण करून ते स्वर्गलोकात आले तेव्हा भगवान विष्णूंनी त्यांना विचारलं, अहो त्रैलोक्यात खाली काय चालू आहे? अहो काय म्हणे, कलियुग चालू आहे. कलियुगात सर्व लोक मारामारी मर्डर करणं फसवणं याला खोटं बोलणं असं सगळं चालू आहे म्हणे. काय म्हणे, मी तर गीता सांगितली म्हणे, मी अर्जुनाला गीता सांगून आलो होतो म्हणे आणि नंतर तरी अजून सुद्धा तसं कसं काय? अहो म्हणे काय म्हणे, बाकीच्या ठराविक लोकांनाच गीता समजली, बाकीच्यांपर्यंत अजून पोहोचली सुद्धा नाही म्हणे. असं आहे का म्हणे? बरं म्हणे. मी त्याकरता मी महाविष्णूच्या रूपाने ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपात जन्म घेतो आणि ती संस्कृतमधली सांगितलेली गीता ती मी मराठीत सांगतो म्हणे. मराठीत त्याचं हे करायला मी भूलोकात ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने जन्म घेईन. तसं त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपात महाविष्णूचा अवतार म्हणून जन्म घेतला आणि नेवासा नगर जिल्ह्यातल्या नेवासा येथे वयस खांबाला टेकून त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेची टीका. भगवद्गीता 18 अध्यायातच आहे. ज्ञानेश्वरी सुद्धा 18 अध्यायातच आहे. भगवद्गीता 700 श्लोकात आहे आणि ज्ञानेश्वरी 9032 ओव्यांमध्ये त्यांनी सांगितलेली आहे. ज्ञानेश्वरी सांगितल्या गेल्यानंतर निवृत्तीनाथ त्यांचे मोठे बंधू आणि ते त्यांचे गुरु तर ते त्यांना म्हणाले, तू याच्यात विशेष काय केलं म्हणे. ज्ञानोबाला म्हटले, विशेष काय केलं म्हणे, तू तो भगवद्गीतेचा एक श्लोक उचलला आणि त्याचं स्पष्टीकरण करत गेला म्हणे. तुझी बुद्धी काय वापरली म्हणे तू? अरे म्हणे, तुझी बुद्धी वापरून तू काहीतरी कर म्हणे. म्हणून त्यांनी हरिपाठ सांगितला. मग तो हरिपाठ त्यांनी 27 अभंगामध्ये सांगितलेला आहे. तर जसं भगवद्गीता म्हणजे एक अध्याय, गीता म्हणजे 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग. तो जसा एक अध्याय गीता आहे तसं हरिपाठामधला पहिला जो अभंग आहे तो एक अध्यायी हरिपाठ आहे. म्हणजे त्या अभंगामध्ये सर्व 27 अभंगांचा जे सार आहे ते सार पहिल्या पहिल्याच अभंगात आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेडे मुक्तिचारी साधियल्या हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी पाय सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुढे द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेडे मुक्ती चारी साधी येत्या. आणि देवाच्या द्वारात जर आपण क्षणभर गेलो म्हणजे चारी मुक्ती आपल्याला प्राप्त होतील का? तसं त्याचं नाही आहे. त्याचं अर्थ म्हणजे शेवटचा जो श्लोक आहे, शेवटचा जो अभंग आहे, सर्व सुख गडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे नामस्मरण केल्याशिवाय हरिमुखी म्हटल्याशिवाय अर्ध क्षण सुद्धा तू वाया घालू नको. तर त्याचा अर्थ आपण दुसराच लावतो की 5 मिनिटं आपण देवासमोर गेलो आणि आपण काही आचरण आपलं अशुद्ध काही असं तरी नुसतं गेलो की चारी मुक्ती साधल्याला
नाही. चारी मुक्ती म्हणजे कोणत्या? सलोकता, समीपता, सरूपता आणि सायुज्यता. सलोकता म्हणजे काय? सलोकता म्हणजे आपण आता मी जळगाव जिल्ह्यात, आता जळगाव जिल्ह्यात मुलगी माझ्या मुलाकरता लग्नासाठी जळगाव जिल्ह्यात मुलगी पाहायची आहे म्हणजे आपल्याला ते जळगावचं लोकेशन मिळालं. आणि लोकेशन सरूपता म्हणजे जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात पिंपळगाव हरेश्वर म्हणून गाव आहे, तिथे अमुक ठिकाणी मुलगी आहे म्हणजे तिथे आपण गेलो. सरूपता तिथे आपल्याला म्हणजे सरूपता आपण गेलो तिथे आणि तिथे मुलगी पाहिली. म्हणजे सलोकता, समीपता झाली. आता सरूपता म्हणजे मुलगी मुलाला पसंत पडली आणि आपलं वागेंद्र तो ठरला की अमुक दिवशी आपल्याला लग्न करायचं आहे ठरलं. आणि मग सायुज्यता म्हणजे लग्न झालं आणि त्यांचं जे पुढे हे झालं समागम मधुचंद्र वगैरेचं ते झालं म्हणजे सायुज्यता पावली. तसं देवाच्या द्वारी उभा क्षणभरी म्हणजे आपण क्षणभर जर गेलो, आपण कोणाच्या घरी जर गेलो, दरवाजा ठोकतो, आरोळी मारतो, तेव्हाच ते ओ येतो, तेव्हाच आपल्याला एंट्री मिळते. तसं आपण भगवंताच्या दारात जाऊन हरिमुखे म्हणा पुण्याची घटना कोण करी असं जर म्हटलो तरच आपल्याला त्याच्या चारी मुक्ती आपल्याला साध्य होतात. आणि ते क्षणभरी रिकामा अर्धघडी राहू नको असं आपलं जर सतत नामस्मरण चालू राहील तरच ते आपल्याला क्षणभरी म्हणजे क्षणभरी त्याचा अर्थ नाही. तर आणि असून आम्ही हरिमुखे म्हणा पुण्याची घटना कोण करी. हरिमुखे म्हणा पुण्याची घटना कोण करी म्हणजे काय? हरी जर तोंडाने म्हटलं त्याच्यासारखं पुण्याची गणना कोणत्याच याच्याशी होणार नाही. तुम्ही किती यज्ञ विधी दान धर्म काही केलं तरी फक्त नामस्मरणावर ज्ञानेश्वर माऊलींनी भर दिलेला आहे. तसं मग एकदा नारद अर्जुनाला म्हटले होते, म्हणजे तुम्हाला भगवान श्रीकृष्णांना म्हटले तुम्हाला अर्जुनच का प्रिय आहे म्हणे. तर त्यांनी सांगितलं अरे म्हणे तुला काय सांगू म्हणे, अर्जुन आता झोपलेला आहे म्हणे, अर्जुनाच्या शयनपुरात जा म्हणतो. अर्जुन शयनपुरात झोपलेले होते, तिथे गेला, तिथे श्रीकृष्णाचा नाम जप चालू होता, झोपेत सुद्धा चालू होता, म्हणून ते मला प्रिय आहे म्हणे. आणि असूनही संसारीची वेगवेगळी वेदशास्त्र उभारी पाहिजे सदा. संसारात असून आपण जर नामस्मरण करत राहिलो आणि जेव्हा आपल्याला वेळ मिळाला किंवा आपण भगवंताचं नामस्मरण करूनच जर आपलं कर्तव्य कर्म करत राहिलो निष्काम बुद्धीने तरच ते म्हणतात म्हणजे असूनही संसारीची वेगवेगळी वेदशास्त्र पायावर करून हात वर करून तुम्हाला आशीर्वाद देतात की संसार असून सुद्धा तुम्ही नामस्मरण चालू ठेवलं हरिमुखे म्हणा. आणि हे 1 2 3 हे जे आहे म्हणजे देवाची कार्य क्षणभरी झालं, दुसरं हरिमुखे म्हणा झालं आणि तिसरं जे असूनही संसारीची वेगळी, ह्या तिन्हींचं जे फलप्राप्ती आहे ती शेवटचं आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे पुढे द्वारकेचा राणा पांडवा घरी. हे जर वरच्या तिन्ही गोष्टी जर आपण करत राहिलो तर व्यासांनी त्यांच्या पुढे सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचा जसा जप चालू होता म्हणून अर्जुनाचं सारथ्य त्यांनी केलं. आणि तिकडे आपलं एकनाथ महाराजांचं सुद्धा श्रीगंड्या म्हणून त्यांच्याकडे 12 वर्ष राहिले, त्यांनी सांगितलं नाही मी कोण आहे म्हणून. तर त्यांनी म्हणजे ज्या चारी जे अभंगाचे 4 शरण जे आहेत ना हे सर्व हरिपाठाचं सार आहे. आता आणखी एक बोलतो. आता आपल्याला वाटतं मला एकच मिनिट मला कोण प्रत्येक जण म्हणतो माझी तब्येत चांगली, मला काही गोळ्या लागत नाही, मी आता 90 वर्ष असं झालं, मला अजून काही येणे असं म्हणतात. तर त्याच्याबद्दल एकच महाराजांचा एक आपण सांगतो लगेच म्हणतो. परिमळ गेलिया ओझ फुल देठी आयुष्य शेवटी देह तैसा घडी घडी काळ याची वाट पाहे अजून आहे किती अवतार एकदा उरला खटवांगरायाशी भाग्य दशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला. कळीवर जे फुल असतं फुलाला आपण हात लावला त्याला सुंगलं तर ते कुठे व्हायला वगैरे कशाला चालतं का? तसं 90 वर्ष वयाचा माणूस असला काही गोळी लागत नाही काही नाही, पण दान धर्म केला नाही, कधी पुण्यकर्म केलं नाही आणि स्वतःचा स्वार्थ साधत राहिला, दुसऱ्यांकरता काहीच केलेलं नाही तर त्याचं ते कळीवरचं फुल जसं काही कामात येते तसं तो 90 वर्षाचा माणूस असतो. असं 1 तास आता देवदानवांचं युद्ध चालू होतं, युद्ध चालू होत असताना त्यांनी भूलोकाचा त्रैलोक्याचा राजा खटवांग राजा होता, खटवांग राजाला बोलवलं त्यांनी आम्हाला मदत करायला या. खटवांग राजा जेव्हा मदत करायला गेले, मदत करायला गेल्यानंतर त्यांनी
हे म्हणजे तुम्हाला काय पाहिजे म्हणे ते म्हणे मला काही नको मी त्रैलोक्याचा राजा आहे मला काही नको पण म्हणे मला एक द्या ना म्हणे काय तुम्हाला माझे म्हणत किंवा वाईट ते सांगा म्हणे मला तुम्हाला सांगितली म्हणाली ते म्हणे मला ते सांगा नाही तर काय तुमचं शिकणार नाही रामकृष्ण आहे.